हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत दोडक्याचा ठेचा कशा प्रकारे बनवतात. इथे मी 7 ते 8 दोडके घेतलेले आहे. त्यांना आधी स्वच्छ पाण्याने चांगल्या प्रकारे आपण वॉश करून घेणार आहोत. त्याच्यावरती काही डर्ट वगैरे असेल तर ते आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. तिथे सर्व दोडके अशा प्रकारे मी धुवून घेतलेले आहे. आणि आता या दोडक्यांना आपल्याला एक साईजमध्ये कट करून घ्यायचे आहे. जास्त बारीकही नाही, जास्त मोठे नाही, कारण याला आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. तर थोडे मोठ्या साईजमध्ये मी इथे कट करून घेतले आहे. असेच तुम्ही कट करून घ्यायचे आहे. याच्यापेक्षा बारीक साईजही करू शकता, पण मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहोत तर एवढ्या साईजमध्ये कट करून घ्यायचे आहे सगळी आपल्याला. आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये टाकून याला ग्राइंड करून घेऊया. आणि जास्त फाईन पेस्ट नाही बनवायची आहे, थोडं जाडसर आपल्याला याला राहून द्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे इथे मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेले आहे. आता कढाई गरम केलेली आहे. कढाईमध्ये मी इथे 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. तर याच्यात आता आपण 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरा टाकणार. त्याला चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं. त्याच्यानंतर 1 चमचाभर इथे मी लाल मिर्च पावडर टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण पेस्ट बनवली होती ती टाकायची आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. आणि हे सर्व गोष्टीला आधी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी अगदी 5-10 मिनटात तयार होते. आता फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून याला 5 मिनटं लो फ्लेमवरती आपल्याला शिजून द्यायचं आहे. झाकण ठेवून इथे मी 5 मिनटं शिजून घेतलेले आहे. आणि अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपला दोडक्याचा ठेचा इथे रेडी आहे.